उद्या नाशिकला अलर्ट देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये ढगफुटीसारखा पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। नाशिकमध्ये 300 मिलीमीटर इतका पाऊस होऊ शकतो आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांसाठी अलर्ट जारी केल्याची माहिती दिलेली आहे। उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। नाशिक शहर वगळून जो उर्वरित ग्रामीण भाग आहे नाशिक तालुक्याचे इगतपुरी तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका या 3 तालुक्यामध्ये सर्व जो आठवडी बाजार असेल, शाळा असेल, कॉलेजेस असेल या सगळे उद्याच्या दिवशी बंद राहणार आहे। सर्व लोकांना माझी सूचना आहे, विनंती आहे की उद्या जोरात पाऊस असण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवाला पण विनंती आहे की आपण शेतात जाण्याचा विषय उद्या टाळावा। आणि कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अति आवश्यक नसेल तो कुठल्याही प्रकारचा प्रवास उद्याचे दिवस आपण करू नये।